नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटलांचेच नाव देण्याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्रांचा निषेध आंदोलन करण्यात आला। समस्त ग्रामस्थ मंडळ कालेर यांच्या वतीने हा आंदोलन करण्यात आला। यावेळी गोपाल पाटील, सुशांत इताळकर, राजेंद्र रघुनाथ, त्यासोबतच मंगेश माळी, गणेश तरे, सुनील म्हात्रे, स्वप्नील अरविंद पाटील, दिनेश म्हात्रे, आगरीबॉय, सर्वेश तरे कशेळी, संतोष पाटील, सागर म्हात्रे, सहदेव उमराटकर, कैलास म्हात्रे, मारुती पाटील, शशिकांत पाटील, रोहिदास म्हात्रे, किशोर उमराटकर, सचिन पाटील, अविनाश इताळकर, प्रवीण शेलार, अक्षय पाटील, प्रदीप भोकरे, ग्रामस्थ कालेर मोठ्या संख्येने यावेळी या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी स्थानिकांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कालेरच्या ग्रामस्थांच्या वतीने जमलेलो आहोत की 25 तारखेला आज पहिली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं उड्डाण होणार आहे, व्यावसायिक उड्डाण होणार आहे। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला 2 महिन्यापूर्वी आश्वासन दिलेलं की दिबांचं नाव विमानतळ लागेल, पण ते न लागल्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण कालेर ग्रामस्थांच्या वतीने जमलेलो आहोत। आणि इथनं आम्ही निश्चय केलेला आहे, जो वर आमचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देत नाही, तो वर आम्ही या सत्ताधाऱ्यांचा निषेध करणार, यांच्या विरुद्ध प्रचार करणार आणि यांच्या विरुद्ध मतदान पण करणार, असा आम्ही ठाम निश्चय केलेला आहे। त्यासाठी आज आमचा निषेध मोर्चा, निषेध आंदोलन आज आम्ही इकडे कालेर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेलं आहे। मोर्चा 22 ते 25 तारखेपर्यंत होता, पण आचारसंहिताच्या कारणास्तव तो मोर्चा पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही, त्याच्यामुळे तो मोर्चा आपण रद्द केलेला आहे। पण तो स्थगिती दिली आहे त्या मोर्चाला, बाळामामांच्या नेतृत्वाखाली त्याला स्थगिती, आणि त्याच्यानंतरही पुढे या मोर्चाचा 15 तारखेच्या नंतर बाळामामा आपल्याला सांगतील का त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं। तरी सुद्धा या सरकारनी, आमची एकच मागणी होती, आमच्या समाजाने कधीही कुठल्याही प्रकारची सरकारकडनं कधीही काहीच मागितलं नाही, फक्त एकच मागणी केली का दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव द्या, तोही ही सरकार देत नाही। समाजाने कुठल्याही प्रकारची कर्जमाफी मागितली नाही, कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा काहीच, किंवा आरक्षण मध्ये पण आमची पोरं किती असतील हे आम्हालाही अजून आजपर्यंत येत आहे। तरी सरकारकडनं एकच मागणी होती की दिबा पाटील साहेबांचं नाव लावा। तरी खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये दुसरी एक मागणी आम्ही अशी करणार आहोत का जो काही विरार अलिबाग कॉरिडॉर राहणार आहे त्यालाही आमच्या भूमिपुत्राचंच नाव लागला पाहिजे, ही मागणी कालेर ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही करतोय, आणि याचं निवेदनही आम्ही खासदार साहेबांना देणार आहोत। तरी खासदार साहेब हे पाठपुरावा करतायत, आणि त्यांच्यामुळे जो आंदोलनाची काय लागलेली कीड होती ती आता कीड बाजूला झालेली आहे, आणि खासदार साहेबांनी जो काही नेतृत्व केलेलं आहे त्याच्यात समाजाला आता जनजागृती झालेली आहे। प्रत्येक गावातनं जनजागृती होऊन प्रत्येक गावातनं हा आंदोलन एवढा मोठा झाला असता, पण सरकारला याची भीती वाटली, म्हणून त्यांनी लवकरात लवकर कसा हा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला। तरी आम्ही कुठल्याही प्रकारे कोणालाही घाबरत नसून हा आंदोलन पुन्हा स्थगित आणून पुन्हा आम्ही त्याचा आंदोलन करू। तरी दिबा पाटलांचं नाव लावा ही आमची इच्छा नसून किंवा आमचा ठाम विश्वास आहे, तो लागेलच। धन्यवाद। जय दिबा।